हाय, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम झकास सी फूड रेसिपी, रावस मच्छी फ्राय. माझ्या घरी सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडते आणि आज आपण ती अगदी घरच्या घरी सोपी पद्धतीने करणार आहोत. सगळ्यात आधी मी रावस मच्छी स्वच्छ धुवून घेतेय. ताजी मच्छी घेतली की चव पण एकदम झकास लागते. छानपणे पाण्यातून धुवून घेतले की मच्छीचा वास पण कमी होतो. रावस मच्छीला खवळे खूप असतात, ते मी आधीच साफ केलेत. रावस मच्छीला इंडियन सॅल्मन असंही म्हणतात. ही मच्छी समुद्रात मिळते. आता मच्छी व्यवस्थित साफ झालीये. आता मच्छीच्या दोन्ही बाजूंना हलके कट्स लावतीये. कट्समुळे मसाला मच्छीच्या आतपर्यंत पोहोचतो. त्यामुळे चव फक्त वरवर नाही तर आतून पण अप्रतिम लागते. कट्समध्ये मसाला, तेल दोन्ही शोषले जातात. त्यामुळे फ्राय केल्यावर मच्छी क्रिस्पी आणि रसाळ होते. गरमपणा आतपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मच्छी लवकर आणि एकसारखी शिजते. कट्स लावल्यावर मच्छी फ्राय केल्यावर सुंदर पॅटर्नमध्ये दिसते. आता तयार केलाय मसाला. हळद, तिखट, मीठ, मॅगी मसाला सगळं एकत्र करून नीट मिक्स करतेय. हा मसाला साधा आहे पण याच्यातच चव दडलेली असते. आता हा मसाला मच्छीच्या दोन्ही बाजूंना हलक्या हाताने लावतेय. कट्समध्ये मसाला छान भरला की फ्राय केल्यावर एकदम झकास स्वाद येतो. बघा, रंग पण किती छान दिसतोय ना. आता गॅसवर पॅन ठेवतीये आणि त्यात थोडं तेल घेतीये. मच्छी फ्राय करायची असेल तेल नीट तापलेलं असणं खूप महत्वाचं आहे. तेल जरा गरम झालं की मी हातावर येणारी उष्णता थोडी फार चेक करते. आता तेल छान तापलंय. आता मच्छी टाकायला एकदम रेडी. आता आपण आपली मसाल्यात मुरलेली रावस मच्छी सोडतोय. बघा, हा आवाज किती भारी येतोय ना. आता मच्छी मध्यम आचेवर फ्राय करायची, म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी राहते. आता मच्छी एका बाजूने छान फ्राय झाली आहे. बघा किती सुंदर गोल्डन कलर आलाय. एक एक करून सगळ्या मच्छी पलटते. हलक्या हाताने पलटली पाहिजे, नाहीतर मच्छी तुटते. दुसऱ्या बाजूने पण ह्याच प्रमाणे फ्राय करायचं, म्हणजे दोन्ही बाजू क्रिस्पी आणि टेस्टी होते. वाह, बघा ना,
हा कलर मसाला एकदम नीट लागला आहे आणि मच्छी किती सुंदर फ्राय झाली आहे. हा सिझलिंग आवाज म्हणजे स्वर्गीय चव सांगतोय जणू. आता अजून 2 मिनटं फ्राय झाली की मच्छी बाहेर काढायला तयार. थोडा वेळ फ्राय झाल्यावर आता परत एकदा मच्छी पलटते. दिसते ना किती सुंदर गोल्डन ब्राऊन झाली आहे. हा कलर आला की समजायचं मच्छी अगदी परफेक्ट फ्राय होते. आता थोड्या वेळात या मच्छी प्लेटमध्ये ठेवायला रेडी होती. आपल्या रावस मच्छ्या एकदम झक्कास फ्राय झाल्यात. हा कलर आणि सुगंध पाहूनच भूक लागते ना. ही बघा एक मच्छी तोडून दाखवते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट, अगदी मेल्ट होईल तशी. हा टेस्ट खायचा असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आता सगळं रेडी झालंय. गरम भात, डाळ आणि आपली झक्कास रावस मच्छी फ्राय. यापेक्षा मस्त रविवारचा लंच असूच शकत. घरी एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.